सांगली व कुपवाड शहरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी कृष्णा नदीतून 20 लाख दशलक्ष लिटर जादा पाणी उपसा करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय। तर जॅकवेल आणि जलशुद्धीकरण केंद्रावर अखंडित वीज पुरवठ्यासाठी माळ बंगला येथे एक्सप्रेस फीडर बसवण्यात येणार आहे। तसेच सांगली व कुपवाड शहरातील पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वारणा उद्योग योजनाच अखेरचा पर्याय आहे। त्यामुळे शासनाकडे या योजनेसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत दिली। महापालिकेची विशेष महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा विशेष सभेत आढावा घेण्यात आला। यावर सांगली व कुपवाडच्या नगरसेवकांनी मते व्यक्त केली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सभागृहात दूषित पाण्याची बाटली आणत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सर्व प्रभागात झोनिंग करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सांगलीवाडीचे सदस्य अभिजित कोळी आणि सदस्य अश्विनी कदम यांनी सांगलीवाडीच्या पाणी पुरवठ्यावर लक्ष वेधलं। सांगलीवाडीत अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय, याला व्हॉल्वमन जबाबदार असल्याचं सांगून ऑटो व्हॉल्व बसवावेत, शिवाय टाकी पूर्ण क्षमतेने भरावी अशी मागणी केली। सदस्य मयूर पाटील यांनी हिराबाग वॉटर वर्क्स येथे बंद केलेले जलशुद्धीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। शिवाय त्या ठिकाणी असलेली शाळा स्थलांतर करावी अशीही मागणी केली। 19 मधील श्री कॉलनी भागामध्ये पाण्याची टाकी बांधून 4 वर्ष झाले, पण ती टाकीचा गाळ काढला गेला नसल्यामुळे पूर्ण पाणी शेवाळलेलं होतं। गेली 6 महिने त्या भागातील पाईप इन्स्पेक्टर सुनील कुंभार यांना वारंवार सांगूनसुद्धा त्या टाकी स्वच्छ केली गेली नव्हती व त्याची वॉशरची लाईन काढली गेली नव्हती। त्यासाठी म्हणून आज त्या पाण्याचा त्यांना अभिषेक घालायचा या दृष्टीनं आम्ही तिथल्या भागातील पाणी अशुद्ध पाणी आम्ही गोळा करून आणलं होतं। पण महापौरांच्या सांगण्यावरनं विनंतीवरनं आम्ही तसं न करता त्यांना ती पाण्याची बाटली भेट म्हणून दिलेली आहे आणि त्यांना 1 ते 8 दिवसामध्ये सदर पाणी टाकी स्वच्छ करून त्या लोकांना स्वच्छ व पूरक पाणी द्यावं अशी त्यांना आज महापौरांनी आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे गॅस पाईपलाईनच्यामुळं धामणीतला काही भाग असेल, धामणी रोडचा 18 नंबर वार्डातला, माझ्या वार्डातला साई मंदिर परिसर असेल, चांडिकेपुरी परिसर असेल, MSCB कॉलनी असेल, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17 मधील मंगलमूर्ती कॉलनी असेल, या भागामध्ये जवळपास 60 ते 70 लाखाची पाईपलाईन गॅसवाल्यांच्यामुळे डॅमेज झालेली आहे आणि सदरचा भूर्दंड महापालिकेच्या तिजोरीवर न पडता तो गॅसचा ठेकेदार जो आहे त्याच्याकडून ती वसुली केली जावी आणि येत्या 15 दिवसात त्याकडनं ते पैसे वसुली करून घेऊन ते महापालिकेची तिजोरी जमा करून ती लाईन नवीन टाकून द्यायचं, 1500 मीटरच्या आसपास पाईप नवीन टाकून देण्याबद्दलचे आदेशही माननीय महापौर यांनी दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ड्रेनेजचं जे काम चाललेलं आहे कुपवाडमध्ये ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे। आज आपण बघतोय की ज्या तरी मोजल्या जातात त्या तरी ज्या इस्टिमेटमध्ये धरलेलं आहे त्याप्रमाणे मोजले जात नाही, तर त्या ठेकेदारांचीही चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे काही भागातील माती चोरी जाते अशी नागरिकांची वारंवार तक्रार आहे, काही माती चोरी जात आहे, त्याबद्दलही सूचना शहर अभियंता यांना दिलेल्या आहेत। MGPच्या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देणार आहे की भागातली माती कुठं चोरी जाते आणि कोणाला विकली जाते याची खोलवर तपास व्हावा, अन्यथा येत्या 8 ते 10 दिवसामध्ये MGPवरती आणि ड्रेनेज विभागाच्यावरती मोठी कारवाई करण्यात येईल किंवा नागरिकांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल।